कोल्हापूर शहरातील जनतेच्या रेट्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना हद्दवाढ विषयी बोलणे भाग पडले आहे. जनस्वराज्याने अशी भूमिका मांडली आहे की मूलभूत सुखसुविधा नसतील तर हद्दवाढ करून फायदा काय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुश्रीफ साहेबांनी म्हटलंय की हद्दवाढ झाली पाहिजे, माझं कागलही हद्दवाढीत घ्या. दुसऱ्या बाजूला पालकमंत्र्यांनी 42 गावाचं प्राधिकरण सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न चालू केले. एक आशेची बाब आणि एक आश्वासक बाब आहे की काल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली. परंतु ते असं म्हणतात की जर नेत्यांचं आणि जनतेचं एकमत झालं तर 15 मिनिटात हद्दवाढीच्या फाईलवर माननीय मुख्यमंत्री सही करण्यास तयार आहेत. आमचं असं म्हणणं आहे की 1972 पासून कोल्हापुरातील नेते एक होत नाहीत म्हणूनच हद्दवाढ रोखली गेली. विशेषतः 72 सालापासून आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत या हद्दवाढीला विरोध करवीर आणि कोल्हापूर दक्षिणचे लोकप्रतिनिधी करत आले आहेत. त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांना जर हद्दवाढ करण्याचं ठरवच असेल तर जनतेचं एक नम्र विनंती आहे की नेते एकत्र करण्याचं काम आणि कोल्हापूर शहर आणि शहराच्या बाहेरील जनते एकत्र करण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनीच केलं पाहिजे. त्यांनी मनावर आणलं तर कोल्हापूरची हद्दवाढ 15 नाही 2 मिनिटात होऊ शकते. त्यांनी ती करावीच अशी आमची विनंती आहे.